भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले महानिर्मिती केंद्र. भुसावळ वीज निर्मिती केंद्राचा प्रवास हा 1968 मध्ये 62.5 मेगावॅट पासून सुरू झालेला व सध्या अत्याधुनिक असलेल्या 500 मेगावॅट व 660 मेगावॅट संचांपर्यंत येऊन पोहोचलेला. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने उत्कृष्ट कामगिरीचे, उत्कृष्ट व्यवस्थापनेचे, पाणी वापराच्या मापदंडाचे, पर्यावरणाच्या मानकांचे, वेळेत कोळसा अनलोड करण्याचे आणि असे अनेक विक्रम साध्य करून पुरस्कार मिळवलेले आहेत. महानिर्मिती स्तरावर ब्लॅक डायमंड अवॉर्ड तसेच यांत्रिकोत्तम अवॉर्ड अनेक वेळा प्राप्त केला. फक्त वीज निर्मिती क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात व सांस्कृतिक क्षेत्रात देखील दीपनगरने आपले स्थान उंचावत ठेवलेले आहे. दीपनगर वसाहतीमधील रस्ते देखील दररोज फुलांनी आच्छादलेले असतात. जणू दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागतच करत असतात. एवढा सुंदर निसर्ग इथे आणि फक्त इथेच मिळू शकतो. नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगर वासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे पहिले कर्मचारी श्री अशोक सीताराम कोल्हे, ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर, अग्निशामन विभाग, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र. अशोकजींचा जन्म 28 सप्टेंबर 1966 रोजी जळगाव जिल्ह्यातील बामनोद या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बामनोद येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. त्यांनी माध्यमिक शिक्षण हे नाशिक येथील एकलहरे माध्यमिक विद्यालय येथून पूर्ण केले. पुढे BSc पर्यंतचे शिक्षण बिटको कॉलेज नाशिक रोड येथून पूर्ण केले. काही काळ नोकरीच्या शोधात असताना ऑगस्ट 1993 मध्ये अशोकजींना महानिर्मिती तत्कालीन MSCB मध्ये नोकरी मिळाली. त्यांना फायरमन म्हणून येलदरी हायड्रो पॉवर स्टेशन येथे पहिली पोस्टिंग देण्यात आली. येथे त्यांनी 5 वर्ष काम पाहिले. तेथून त्यांची उरण येथे बदली करण्यात आली. उरण येथे देखील त्यांनी तब्बल 8 वर्ष अतिशय उत्कृष्टरित्या काम पाहिले. उरण येथून परत त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. नाशिक येथे तब्बल 13 वर्ष त्यांनी सेवा दिली. येथेच त्यांचे प्रमोशन फायरमॅनपासून ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर म्हणून झाले. काही काळ त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात देखील काम करण्याचा योग आला. मागील 4 वर्षापासून अशोकजी हे आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत आहेत. आपल्या बोलक्या स्वभावामुळे सर्व सहकाऱ्यांमध्ये तसेच वरिष्ठांमध्ये कोल्हेजी सुपरिचित. आज सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या सत्कार समारंभात त्यांच्यावर असलेलं प्रेम, सहकाऱ्यांचं असलेलं प्रेम हे दिसून येतं व सर्वांना ते आपलेसे करून घेतात. त्यांनी त्यांच्या सेवा काळात अनेक लहान मोठ्या आगी आटोक्यात आणल्या. पण 2019 मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात लागलेली ट्रान्सफॉर्मरची आग ही अतिशय भीषण होती. ती आग विझवण्यामध्ये अशोकजी व त्यांच्या टीमने जिद्दीचे प्रयत्न केले होते व ती आग आटोक्यात आणली. ही अविस्मरणीय आठवण त्यांच्यासोबत आहे. तसेच त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. अशोकजी कोल्हे यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आईवडील हे शेती करत असत. अशोकजींचे लग्न हे 9 मार्च 1995 रोजी मस्कावत येथे सौ चारुशीला मॅडम यांच्याशी झाले. या संपूर्ण महानिर्मितीच्या प्रवासात
त्यांना अशी एक भक्कम आणि प्रेमळ साथ ही लाभली ती चारुशीला मॅडमची. त्यांच्या साथीमुळेच त्यांनी आजपर्यंत विना अपघात व निरोगी राहून त्यांनी सेवा पूर्ण केली. फायरमन हा नेहमी अलर्ट राहावे लागते. रात्री अपरात्री केव्हाही प्लांटमध्ये या सभोवताली आग लागू शकते. तेव्हा फायरमनला घरून मिळणारी साथ ही अतिशय भक्कम असणे खूप महत्त्वाचे ठरते. अशीच साथ त्यांना आजन्म मिळत राहील. या दाम्पत्याला एक मुलगी असून संजना हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे व सध्या मुंबई येथे नोकरी करत आहे. मुंबई येथे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टेक्स्टाईल कम्युनिटी या कंपनीमध्ये ती सध्या कार्यरत आहे. सेवानिवृत्तीनंतर हे दाम्पत्य नाशिक येथे स्थायिक असेल. तरी आज सेवानिवृत्त होणारे श्री अशोकजी कोल्हे यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी संजना अशोक कोल्हे, श्री अशोक सीताराम कोल्हे यांची मुलगी. मी प्रभादेवी येथे टेक्स्टाईल कमिटी नावाच्या कंपनीमध्ये क्वालिटी अशुरन्स ऑफिसर म्हणून काम करते. सर्वप्रथम मी माझ्या वडिलांना आज सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. मी त्याबद्दल थोडे काही शब्द बोलते. तसं कितीही बोललं तरी या बाबतीत कमीच राहील. माझ्या बाबांनी 31 वर्षांपेक्षा जास्तही महाजनकोला सेवा दिलेली आहे. ह्या वेळेत आम्ही बऱ्याच ठिकाणी जसं येलदरी, चंद्रपूर, नाशिक, उरण इथे राहिलो आहे आणि त्यांनी सगळीकडे खूपच मेहनतीने काम केलेलं आहे. आम्ही खूपच हंबल बॅकग्राऊंडमधून येतो, त्यामुळे आमच्यासाठी महाजनकोनी ही जी त्यांची नोकरी होती ही खूपच महत्त्वाची ठरलेली आहे आणि ह्याच्याने आम्हाला ह्यूज सपोर्ट झालेला आहे. आज मी जे पण आहे किंवा मी माझं जे शिक्षण मी माझं कंप्लीट करू शकली किंवा आता मी ज्या पदाला आहे हे सगळं माझ्या बाबांच्या मेहनतीमुळे आहे. त्यांनी भरपूर ड्युटी केली असेल, रात्रंदिवस त्यांचे शिफ्ट ड्युटीज असायचे, ओव्हरटाईम्स असायचे, तरीही त्यांनी कधीही माझ्याकडे असं मला कधी वाटलं नाही की मला कसल्या गोष्टीची कमी असेल. मला काही प्रोजेक्ट्स लागतील, काही एसेस लागतील तर त्यांनी रात्री येऊनही माझी हेल्प केलेली आहे, ज्यामुळे मला पुढे शिक्षणामध्ये त्याची खूप मदत झालेली आहे. सो एकंदरीत मला वाटतं बाबांनी जे माझ्यासाठी केलं आहे ते मी पूर्णपणे शब्दांमध्ये तर नाही बोलू शकत, पण मी त्याच्यासाठी नेहमी आभारी राहील. आणि आता सेवानिवृत्ती झाल्यावर माझी अशी इच्छा आहे की बाबांनी आता आराम करावा आणि त्यांना आवडेल त्या गोष्टी कराव्या. काही हॉबीज जर त्यांना कल्टिवेट करायचे असतात तर तसं करावं आणि आता त्यांच्या इच्छेंचं किंवा काही आकांक्षा जे पूर्ण करायचे आहे ती जबाबदारी माझी आहे. तर त्यांनी थोडंसं आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपल्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावे अशीच माझी इच्छा. थँक्यू. नमस्कार, मी चारुशीला अशोक कोल्हे. माझे पती आज महाजनको कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहे. यांच्या या 31 वर्षाच्या सेवेमुळे महानिर्मितीच्या अनेक पॉवर स्टेशनमध्ये राहण्याचा योग आला. महानिर्मितीची कॉलनी अतिशय सुरक्षित आणि सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण आहे. येथील कॉलनीमध्ये 30 वर्षापेक्षा जास्त काळ मी व्यतीत केलेला आहे. या कॉलनीमध्ये आमचे खूप मित्र मैत्रिणी बनले. आमच्या मुलीचे शिक्षण याच कॉलनीमध्ये झाले. आज समाजाची स्थिती पाहता कॉलनीमधील वातावरण अतिशय सुरक्षित वाटते. आजपर्यंत दिलेल्या असंख्य गोड आठवणी या कॉलनीसोबत जडलेल्या आहेत, त्यामुळे मी या कॉलनीला कधीही विसरू शकत नाही. हे सर्व शक्य झाले ते महानिर्मितीच्या नोकरीमुळे. त्याबद्दल महानिर्मितीचे खूप खूप आभार. कॉलनी सोडून जाताना दुःख तर होणारच, तरीही कॉलनीशी आम्ही आजन्म जुळून राहू. धन्यवाद. नमस्कार, मी राजेश मोतीराम शिंदे. मी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात अग्निशमन
अधिकारी या पदावर कार्यरत आहे. तर सध्या अग्निशमन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आपल्याकडे श्री अशोक कोल्हे वाहन चालक हे ह्या महिन्यात रिटायर आहेत. तरी यांच्या सेवाकालातील जवळपास 31 वर्ष यांनी आपल्या अग्निशमन विभागात सेवाकाळात पूर्ण केलेले. 2007मध्ये श्री कोल्हे काका यांचं प्रमोशन नाशिक येथे झालेलं आहे. त्यांनी एकूण जवळपास 5 पॉवर स्टेशनला काम केलेलं आहे. त्याच्यात हायड्रो गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन व थर्मल पॉवर स्टेशन देखील आलेले आहेत. एकूण 31 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सर्वात मोठी आग त्यांनी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र येथे 500 मेगावॅटला जेव्हा त्यांचा ट्रान्सफॉर्मर एक्सप्लोर झाला होता तेथे देखील त्यांनी आगीवर नियंत्रण येण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आता हल्लीच 9 मार्च भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात 9 मार्चला आग लागली होती. कन्व्हर बेल्ट 101ला आग लागल्यानंतर श्री कोल्हे काका ड्युटीवरच होते. त्यांनी देखील एकदम प्रसावधान राहून आपली फायर टेंडरच्या साहाय्याने ती आग आटोक्यात आणली व सर्व एम्प्लॉईंना सोबत घेऊन त्यांनी आग यशस्वीरित्या विझवली. त्यांनी आपल्या एवढ्या 31 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये खूप आगी त्यांनी विझवली. छोट्या मोठ्या खूप मोठ्या आगी विझवलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यात ह्या 2 आगींचा मला खरं उल्लेख येथे करू वाटतो. तरी श्री कोल्हे काका ह्या 30 सप्टेंबरला रिटायरमेंट आहे. मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी जगदीश नामदेव रेपाडे, अग्निशमन अधिकारी म्हणून मी अग्निशमन विभागामध्ये कार्यरत आहे. आमच्याकडे श्री अशोक कोल्हे वाहन चालक हे आमच्याकडे कार्यरत आहेत आणि काकांचा स्वभाव खूप जास्त हा मनमिळावू आणि यांचे काम करण्याची शैली खूप चांगली आहे. ते कामामध्ये पूर्णपणे प्रॉम्प्ट काम करतात. यांनी जवळपास आतापर्यंत आम्ही या सोबत 5 वर्ष मी आहे इथे भुसावळला. यांनी बरेचसे फायर कॉल्स वगैरे खूप चांगल्या पद्धतीने अटेंड्स केले. वेळोवेळी त्यांनी स्वतःचं प्राण्याची पर्वा न करता त्यांनी बऱ्याच आगीवरती त्यांनी कंट्रोल केलेलं आहे. तरी आज आमचे कोल्हे काका सेवानिवृत्त होत आहेत. यांची आम्हाला खूप चांगली साथ मिळाली आणि यांचं पुढील आयुष्य खूप सुखाचं समाधानाचं जावं अशी मी देवाला विनंती करतो आणि माझे एवढं बोलून 2 शब्द संपवतो. थँक्यू. नमस्कार, मी रवींद्र डांगे, अधीक्षक अभियंता AC मेकॅनिकल मेंटेनन्स प्लस ॲडमिनिस्ट्रेशन. आज आमच्या अग्निशमन विभागातून श्री अशोक सीताराम कोल्हे हे वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्याने महाजिनकोच्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. अशोकजींबद्दल सांगायचं म्हटलं तर ते अतिशय प्रामाणिकपणे आपली ड्युटी सांभाळत असतात. त्यांचा स्वभाव खूप मनमोकळा आणि मनमिळाऊ आहे. ते लवकरच सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करत असतात आणि कर्तव्यदक्ष असल्यामुळे नेहमीच आम्ही त्यांच्या कार्याची प्रशंसा करत असतो. डेफिनेटली आम्हाला त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची बरीच आठवण येत राहील आणि आम्ही पण त्यांना बरंच मिस करू. अशोकजींबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मी एका ओळीत म्हणेल की जे आपल्या कार्यामध्ये राहिले नेहमी प्रामाणिक आणि रोखटोक असे आहेत आमचे प्रिय अशोक. थँक्यू. नमस्कार, मी अशोक सीताराम कोल्हे. मी सध्या महानिर्मितीमध्ये वाहन अग्नियंत्रचालक या पदावर 500 मेगावॅट येथे कार्यरत आहे. येथील माझे फायर फायटिंगमधील सर्व सहकारी मनमिळावू व मदत करणारे आहेत. त्या सर्वांनी आजपर्यंत खूप सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच आमचे वरिष्ठ श्री शिंदेसाहेब, श्री रेपाडे साहेब यांचे देखील बहुमूल्य असे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. तसेच आमचे अधीक्षक अभियंता श्री डांगे साहेब हेही आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत असतात, त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. आमचे उपमुख्य अभियंता श्री सोनकुसरे साहेब, श्री भगत साहेब यांचे देखील आभार. तसेच मुख्यतः आपले कुटुंब प्रमुख श्री भदाने साहेब यांचे देखील खूप खूप आभार. आज सेवानिवृत्त होताना आमची ही छोटीशी चित्रफीत प्रशासनाने तयार केली, त्याबद्दल प्रशासनाचे खूप खूप आभार. सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री नारायण रामचंद्र कोळी, पहारेकरी, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, सुरक्षा विभाग. कोळीजी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1964 रोजी भुसावळ येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण
DS हायस्कूल भुसावळ येथून पूर्ण केले. भुसावळ वेअरहाऊस येथे त्यांनी 3 ते 4 वर्ष प्रायव्हेट नोकरी देखील केली. 2 ऑगस्ट 1993 मध्ये त्यांना महानिर्मितीमध्ये नोकरी मिळाली. पहारेकरी म्हणून त्यांनी त्यांच्या कामास सुरुवात केली. त्यांनी त्यांची संपूर्ण 32 वर्षाची सेवा ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात पार पाडली व आज याच औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होत आहेत. 210 मेगावॅट फॅक्टरी गेट, मेन गेट 210 मेगावॅट, शक्तीगड, कोळसा हाताळणी विभाग, वर्कशॉप, रेल्वे गेट, भोगवती ब्रिज, 500 मेगावॅट संच मेन गेट, पेट्रोलिंग अशा अतिमहत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत आपली सेवा बजावत आहेत. कोळीजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे वडील हे भुसावळ ऑर्डिनन्स फॅक्टरी येथे कार्यरत होते. त्यांच्या आई या गृहिणी. कोळीजी हे 3 भाऊ व 2 बहिणी व कोळीजी सर्वात मोठे. घरातील सर्वात मोठे असल्यामुळे त्यांच्यावर तशी जबाबदारीही मोठी. 5 मे 1985 रोजी त्यांचे लग्न आंदणसोंडा वरणगाव येथे सौ वंदना मॅडम यांच्याशी झाले. हे दाम्पत्य अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे असून संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न. या महानिर्मितीच्या प्रवासात वंदना मॅडमची साथ त्यांना संजीवनीप्रमाणे लाभली. संपूर्ण आयुष्य निर्व्यसनी राहून व तशी शिकवण कुटुंबालाही त्यांनी दिली. स्वभावाने थोडे शिस्तप्रिय पण सुरक्षा विभागातील व्यक्तीचे स्वभाव हा नेहमी शिस्तप्रियच असावा असं कोळीजींचे ठाम मत. या सेवा काळात त्यांनी अनेक चोऱ्या होण्यापासून वाचवल्या. तसेच अनेक आंदोलने व संप सुरू असताना मोठ्या अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याचे कामही त्यांनी खूप नेटाने पार पाडले व आपल्या कंपनीचा फार फायदा करून दिला. कोळीजींना 2 मुले असून मोठा मुलगा तुषार याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो विवाहित आहे व सध्या आपल्याच दीपनगर येथे सप्लायर कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला एक मुलगा देखील आहे. कोळीजींचा दुसरा मुलगा विनोद याने देखील BScचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या कॉलनी दवाखाना येथे ॲम्ब्युलन्सवरती आपली सेवा देत आहे. तो देखील विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. कोळीजी आपले स्वतःचे घर हे दीपनगर जवळच होलानी कॉम्प्लेक्स येथे बांधले असून नुकतेच ते तेथे राहायला गेलेले आहेत. तरी आज सेवानिवृत्त होणारे नारायणजी कोळी यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी अविनाश पुंजाराम साळवे, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर सुरक्षा विभाग इथे कार्यरत आहे. आज माझ्या सुरक्षा विभागातील श्री नारायण रामचंद्र कोळी आज वयाच्या 60 वर्ष पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत. नारायण कोळीबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी त्यांचे पूर्ण सर्व्हिसमध्ये सेवा कालावधीमध्ये सर्वांशी मनमिळावू पद्धतीनं प्रामाणिकपणे व अतिशय संवेदनशील अशा सुरक्षा विभागात त्यांनी चोख कामगिरी बजावलेली आहे. त्यांचा ड्युटीचा सेवेचा जो कालावधी आहे हा टोटल त्यांनी 31 वर्ष पूर्ण केलेले आहेत. ते आपल्याकडे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना या सेवेत रुजू झालेले आहेत. सध्या ते आता आपल्याकडे महाजनकोमधून सुरक्षा विभागातून आजच्या दिवशी 31 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांनी त्यांच्या सेवेकाळामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सर्व्हिस करताना सुरक्षा विभागात त्यांनी विविध चोऱ्या पकडण्यामध्ये त्यांचा सहभाग होता व तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चोरांच्या विरोधात FIR करणे, त्यानंतर चोरी होण्यापासून रोखणे व त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये आंदोलन, संप, मोर्चे हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. तरी त्यांच्या या सर्व सेवा कालावधीमध्ये त्यांनी एकंदरीत खूप छान कामगिरी केली व सुरक्षा विभागाला त्यांच्या पूर्ण सेवेचा त्यांनी खूप चांगला उपयोग करून दिलेला आहे. तरी त्यांचे पुढील आयुष्य हे सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावं व त्यांच्या आरोग्यास आमच्या सुरक्षा विभागातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आज आमच्या सुरक्षा विभागातून श्री नारायण रामचंद्र कोळी हे वयाची 60 वर्ष पूर्णत्व केल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत. नारायण रामचंद्र कोळी यांनी महाजिनकोला तब्बल 31 वर्षाची सर्व्हिस दिलेली आहे. आपली सर्व्हिस बजावताना ते अतिशय कार्यदक्ष, प्रामाणिक आणि कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारे एक सुरक्षाकर्मी म्हणून ओळखले जातात. अगदी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्तिमान असे आमचे नारायण कोळी आहेत. त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये महाजिनकोची सेवा करीत असताना बऱ्याचशा ज्या अनुचित जे प्रकार घडतात, चोरी, हाणामारी किंवा कुठल्या प्रकारचे रायट्स, ह्या गोष्टींवर फार उत्तम प्रकारे कंट्रोल केलं आणि पुढील आयुष्यातही ते आपलं आयुष्यात अगदी बॅलन्स वागतात असे मला कळलेलं आहे. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आमच्या सुरक्षा विभाग तसे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडे. नमस्कार, मी मोनाली विनोद कोळी. आज आमचे बाबा श्री नारायण रामचंद्र कोळी हे सेवानिवृत्त होत आहेत. मी त्यांची लहान सून. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले. त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम खूप प्रेमळ आणि डिसिप्लिननुसार आहे. ते म्हणजे एकदम व्यवस्थित, त्यांना सगळे काम वगैरे एकदम व्यवस्थित पाहिजे. त्यांनी आम्हाला आईवडिलांप्रमाणे प्रेम दिले. कधीच माझ्या आईची, वडिलांची आठवण येऊ दिली नाही. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यात खूप भरभराटी झाली. त्यांना आज या सेवानिवृत्तीच्या दिवशी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचे आयुष्य असेच नेहमी सुखी राहो, त्यांचे आरोग्य चांगले राहो यासाठी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षा तुषार कोळी. आमचे बाबा आज सेवानिवृत्त होत आहे आणि बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि जीव लावणारा आहे. त्यांच्या घरात मी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून आली. त्यांनी मला अतिशय मुलीसारखं प्रेम दिलं. त्यांनी आम्हाला खूप साथ दिली. अशीच साथ आणि आशीर्वाद आमच्यासोबत राहो आणि आमच्या मुलांना पण त्यांचा आशीर्वाद असंच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांनी एवढे वर्ष सेवा दिली, आता त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी वंदना नारायण कोळी. नारायण कोळी यांची धर्मपत्नी, माझे पती आज सेवानिवृत्ती होत आहे. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ह्या 31 वर्षाचा महानिर्मितीचा चढ उतारचा प्रवास, खूप चढ उतारचा प्रवास आम्ही दोघांनी मिळून खूप आनंदाने पार पाडला. या दीपनगरच्या कॉलनीची आठवण आजही आमच्या सोबत राहील. आम्ही दीपनगरच्या जवळच गोलानी कॉम्प्लेक्समध्ये स्वतःचं घर बांधलेलं आहे आणि ह्या दीपनगरला आम्ही नेहमी जुळूनच राहू. मी नारायण रामचंद्र कोळी 31 वर्षापासून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे सुरक्षा विभाग पहारेकरू म्हणून कार्यरत आहे. मला ड्युटीमध्ये भरपूर अडचणी आल्या. आंदोलन आहे, चोऱ्या आहे,
या सर्व विचारांमध्ये मी रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून ड्युटी केली. चांगल्यापणे ड्युटी केली, प्रामाणिकपणे. त्याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या सेवा काळात खूप चांगले अधिकारी लाभले. आणि आता जे ड्युटीवर आहेत, म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा श्री साळवे साहेब यांचे पण मार्गदर्शन मिळाले. त्यांचे पण धन्यवाद. अधीक्षक अभियंता श्री डांगे साहेब यांनी पण चांगले मला मार्गदर्शन दिले. त्यांचे पण धन्यवाद. आणि आता नुकतेच सध्या रुजू झालेले श्री बदाने साहेब मुख्य अभियंता यांचे पण धन्यवाद. यांनी ही व्हिडिओ शूटिंगची जी आणि परवानगी दिली त्यांचे पण मनापासून माझे सर्व सहकारी पहारेकरी अधिकारी पहारेकरी व अधिकारी 31 वर्षामध्ये भेटलेले सर्वांचे मी धन्यवाद मानतो, आभार मानतो व सर्वांचे रजा घेतो. निरोप घेतो. धन्यवाद.